तळघरातलं चांदीच्या पिंजऱ्यातलं ते. हे अरुंधतीचं नरेशन आहे. प्रकरण 2. जयदेव हे नाव मी चौकशी करायला लागताच मला समजलं की कितीतरी जणांना परिचित होतं. त्यांचा पत्ताही अनेकांना माहीत होता आणि महत्वाची गोष्ट, तिथे सर्वांना प्रवेश होता. भेटीचा दिवस, वेळ इत्यादी कोणतेही सोपस्कार नव्हते. अर्थात पत्ता कळताच त्यात संध्याकाळी मी त्या पत्त्यावर गेले. नंतरच्या स्मृतींचा पहिल्या मानसिक कल्पनांवर खूपच परिणाम होतो. जयदेवांशी नंतर निकटचा परिचय झाला. त्यांच्या बंगल्याला खूप वेळा भेटी द्याव्या लागल्या. अजूनही ते गावात आले तसं कळताच मी अगदी आवर्जून 5-7 मिनिटांसाठी तरी तिथे जातेच. या नंतरच्या अनुभवांचा प्रथम भेटीच्या इम्प्रेशनच्या आठवणीवर परिणाम झाल्याखेरीज कसा राहील, पण त्याला इलाज नाही. मला देण्यात आलेला पत्ता एका उच्चवर्गीय वसाहतीतील बंगल्याचा होता. बंगल्याच्या प्रशस्त आवारात बरीच वाहनं उभी होती. बंगला पांढऱ्या शुभ्र रंगाचा दुमजली होता. प्रवेशद्वाराच्या अंगाला एक मोठा हॉल होता. वरांड्यातून हॉलमध्ये जाणारी 2-3 दारं होती. बाहेर बूट चपलांचे अनेक जोड होते. मी एका दारातून डोकावून आत पाहिलं. मागच्या भिंतीपाशी खुर्च्यांची ही रांग होती. खुर्च्यांवरून आणि खालच्या जाजमावर अनेक स्त्री पुरुष बसले होते. हॉलच्या सर्व दारं खिडक्या उघड्या होत्या. शिवाय आतही दिवे लावलेले होते. वातावरणात प्रकाश होता, सुगंध होता, उल्हास होता, आनंद होता. कोणत्याही कारणाशिवाय मनात अनाहूतपणे आलेली ही निखळ आनंदाची भावना होती. मागच्या रांगेतल्या एका खुर्चीवर मी बसले. किती छान वाटत होतं. शब्द साधे वाटतात पण अगदी खरे आहेत. किती छान वाटत होतं. आसपास आणि खाली सर्व वयांचे आणि समाजातील सर्व थरातले लोक बसले होते. काही समस्या उद्भवली म्हणून आलेले किती आणि निव्वळ कुतूहलापायी आलेले किती. लोकांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवून कुठे काही व्यग्रतेच्या, काळजीच्या खुणा दिसतात का पाहण्याचा मी प्रयत्न केला. पण दुसऱ्या क्षणी मला माझी शरम वाटून मी नजर बाहेर फिरवली. त्यांच्या दुःख, काळजी, चिंता यांची चिरफाड करून माझं मनोरंजन करण्याचा मला काय अधिकार होता. एकाएकी सर्व समुदायात जराशी हलचल माजली. समोरच्या भिंतीतला एक पडदा दूर करून आधी एक वयस्क जोडपं आणि त्यांच्या मागोमाग एक असे 3 बाहेर आले. आणि नवलाची गोष्ट म्हणजे कोणीही न सांगता मी ओळखलं की मागून बाहेर आले होते तेच जयदेव. त्यांची शरीरी यष्टी धिप्पाड होती. अंगावर शुभ्र पांढऱ्या रंगाचा सफारी होता. पण लक्ष वेधून घेत होता तो सहास्य चेहरा. त्या चेहऱ्यात काय नव्हतं. विलक्षण आत्मविश्वास होता, सौहार्द होतं, धीर होता, आधार होता. सर्वजण उठून उभे राहत दिवाणखाण्याच्या मध्यभागी आले होते आणि जयदेव त्यांच्यात फिरत होते, मिसळत होते. कोणाकोणाचं अभिवादन स्वीकारत होते, कोणाकोणाशी 2 शब्द बोलत होते. 5-7 मिनिटात ते परत त्या पडद्यातून आत गेले आणि त्यांच्या मागोमाग एक प्रौढ स्त्री आत गेली. या जर अपॉइंटमेंट असतील तर त्या कशा ठरवल्या जातात याचं मी मनाशी नवल करत असतानाच शुभ्र पांढऱ्या साडीतील एक वृद्ध स्त्री माझ्यापाशी येऊन उभी राहिली. तुम्हाला जयदेवांची गाठ घ्यायची आहे का? तिनं विचारलं. हो. तिनं एक लहानसा कागद माझ्या पुढे ठेवला. यावर तुमचं नाव लिहून द्या. तुमची वेळ आली की मी तुम्हाला खूण करेन, ती म्हणाली. मी माझं नाव लिहून दिलं. दिवाणखान्यात माझी टर्न यायची वाट पाहत मला खूपच वेळ बसावं लागलं. पण नवलाची गोष्ट म्हणजे तो वेळ अजिबात कंटाळवाणा गेला नाही. आणखी विशेष म्हणजे मनोरंजनाची कोणतीही बाह्य साधनं तिथे नव्हती. वर्तमानपत्र, मासिकं नव्हती. कोणतंही संगीत कानावर येत नव्हतं. गप्पा मारायलाही कोणी बरोबर नव्हतं. पण कंटाळा आला नाही ही गोष्ट खरी आहे. शेवटी त्या वृद्ध स्त्रीनं हात हलवून मला खूण केली आणि तो पडदा सारून मी आत गेले. आत काय पाहायला मिळेल याची काहीच अपेक्षा नव्हती आणि छातीत जराशी धडधड होतच होती. पण आत पाय टाकताच लक्षात आलं की आपल्याला धास्तावायचं काहीच कारण नव्हतं. खोलीत मंद सोनेरी प्रकाश होता. गोल्डन ब्राऊन रंगाच्या अपहोल्स्ट्रीचे कोच दिवाण होते. त्यांच्यातल्या एकावर जयदेव बसले होते. समोरच्या कोचाकडे त्यांनी हात केला. त्यांना काय आणि कसं सांगायचं यावर बराच वेळ विचार करून मी मनाशी शब्दांची जुळणी केली होती. जयदेव, कुणाला काही चमत्कारिक अनुभव आले किंवा समस्या उभ्या राहिल्या तर आपण मदत करता म्हणून मी आपल्याकडे आले.
मोहन या नावाचा माझा एक मित्र आहे. त्याची हकीकत आणि त्याचे अनुभव दोन्ही विलक्षण आहेत. पण मी आपल्याकडे आले आहे हे त्याला माहीत नाही. त्याचा या गोष्टीला सक्त विरोध आहे. तेव्हा हात वर करून जरासे हसत जयदेव म्हणाले, जयकर, अरुंधती जयकर नाही का? अरुंधती, तुझ्या मनात जे काही आहे ते तू मला केवळ सांगितल्यानं कोणाचंही कोणतंही नुकसान होणार नाहीये आणि कोणाला राग येण्याचं काही कारण नाही. तेव्हा निसंकोचपणे सांग. त्या क्षणी काय झालं, मनाच्या साऱ्या खिडक्या खोलल्यासारख्या झाल्या. वाचेवरची बंधनं तटातटा तुटल्यासारखी झाली. या क्षणापर्यंतचं सर्व काही मी जयदेवांना सांगितलं. शेवटी मी म्हणाले, जयदेव, मला तर अशी भीती वाटते की मोहन अनेक गोष्टी गृहीत धरून चाललाय, पण त्यात त्याची गफलत होतीये. तो आणि तो पिंजऱ्यातला असे दोन प्रतिस्पर्धी मानले तर मोहनला दोघांच्याही शक्तीचा खरा अंदाज आलेला नाही. मोहनला काहीतरी भयानक धोका आहे. एकाएकी माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे काय? मी मनाशी नवल करत होते. मला हे बोलायचं नव्हतं, पण जरा विचार केला. मला समजलं हेच माझ्या अंतर्मनातले खरे विचार आहेत. दुसऱ्याही एका गोष्टीचं मला नवल वाटत होतं. त्या डॉक्टर पटेलांशी बोलताना क्षणोक्षणी मनात शंका येत होती. यांचा आपल्या शब्दांवर विश्वास बसेल का? या क्षणी असला विचार क्षणभर सुद्धा मनात आला नव्हता. जणू माझ्या मनाची जडणघडणच जयदेवांच्या सान्निध्यात बदलत होती. आणि तरी अजून ते एक शब्दही बोलले नव्हते. माझं बोलणं संपल्यावर काही वेळ जयदेव काहीच बोलले नाहीत. मग ते म्हणाले, मी काय करावं अशा अपेक्षेनं तू इथे आली होतीस? फक्त तुमच्या कानांवर ही हकीकत घालायची होती, मी प्रांजळपणे म्हणाले. मी स्वतः तर यात पुरी अनभिज्ञ आहे आणि तुमच्यासारख्यांना काही सांगण्याची तर माझी मुळीच लायकी नाही. मी फक्त काहीतरी मदत होईल या आशेनं तुमच्याकडे आले. मोहनच्या हकीकतीवर तुझा विश्वास आहे, पण मोहनवरच्या विश्वासाचीच ती दुसरी बाजू आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे याचा आधी शोध घ्यायला हवा. पण जयदेव, या गोष्टी शक्य आहेत का? विश्वातल्या शक्यतेवर मर्यादा घालणारे आपण कोण? आपल्या विश्वासावर जग थोडं चाललंय. शेवटी मानव हा या विश्वाचा अत्यंत अल्प असा अंश आहे. मानवाच्या आकलनापलीकडे विश्वाचा पसारा अनेक दिशांना आणि अनेक मितींमधून पसरत गेलेला आहे. पण असू दे, ही वृक्ष आणि तात्विक चर्चा आता आवश्यक नाही. आपल्याला मोहनच्या वाड्यात जायला हवं, ते तळघर तपासून पाहायला हवं. पण मोहननं तर तळघर सील बंद केलंय. जरासे हसत जयदेव म्हणाले, अरुंधती, आता तू माझ्यावर सर्व काही सोपव. 3 दिवसांनी परत याच वेळी इथे ये. त्यांचा आत्मविश्वास किती प्रखर होता. अगदी शेवटच्या क्षणी त्यांना ते विचारायचं मला सुचलं. विचारलं नसतं तर शिष्टाचाराचा केवढा भंग झाला असता. जयदेव, तुम्हाला कसं विचारावं याचा प्रश्नच पडलाय. माझी काही चूक होत असली तर मला माफ करा. हे उघड आहे की अनेक जण आपल्याकडे मदतीसाठी येत असतात. दिवसाचा कदाचित सर्व वेळ या लोकांसाठीच तुम्हाला खर्च करावा लागत असेल. या मदतीबद्दल जयदेवांच्या चेहऱ्यावरचं हास्य आता आणखी स्पष्ट झालं होतं. अरुंधती, तू पैशांबद्दल बोलतेस हो ना? मग 2 गोष्टी सांगतो त्या ध्यानात ठेव. पहिली म्हणजे मी तुझ्यासाठी किंवा तुझा तो मित्र मोहन त्याच्यासाठी काहीच केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, ईश्वराच्या कृपेनं मला कशाचीही ददात नाही. आपण आत्तापुरता हा विषय इथेच संपवूया, ओके? तू आता निश्चिंत मनानं घरी जा. विषय त्यांनी किती कौशल्यानं हाताळला होता. त्यांना नमस्कार करून मी त्यांचा निरोप घेतला आणि बाहेर आले. त्यांना भेटण्यासाठी लोक थांबलेलेच होते. एव्हाना खूप रात्र झाली होती. घरी फोन करून मी गाडी मागवून घेतली. गाडी येईपर्यंत दिवाणखान्यात बसून होते. शिरावरचं केवढं तरी ओझं उतरलं होतं. जयदेवांची भेट घेतली ही फार फार चांगली गोष्ट केली, माझी खात्री झाली. जयदेवांना ओळखणारे असंख्य होते, पण त्यांच्याविषयीची माहिती कोणालाच नव्हती. शहरात आले तर त्या वृद्ध स्त्रीच्या बंगल्यावर त्यांचा मुक्काम असे. दिवसाचे सर्व तास ते लोकांना मदतीसाठी उपलब्ध असत. त्यांची वेळ झाली की एका सकाळी ते अचानक गायब झालेले असत. जाणे येण्याचे त्यांचे काय हिशेब होते ते त्यांचं त्यांनाच माहीत.
त्याबद्दल त्यांनी कधी कोणाशी चर्चा केली नव्हती आणि अर्थात त्यांचे ते मुखत्यार होते. त्यांच्यासारखा मुक्त, अलिप्त, निस्संग, निर्विकार कोण असणार? या बंगल्याच्या दिवाणखान्याशेजारची खोली त्यांनी आपल्यासाठी खास बनवून घेतली होती. ते नसले तर ती खोली कुलूप बंद असे. इतरत्रही त्यांच्या उतरण्याच्या, राहण्याच्या अशा खोल्या असतीलही. खोलीतल्या एका कपाटात त्यांचं खास साहित्य ठेवलेलं असे. त्याची माहिती ते कोणास देत नसत. एखाद्या होतकरू तरुणास हाताशी धरून सुशिक्षित करून आपली शिष्य परंपरा निर्माण करण्याचाही त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. जे काही ज्ञान, जी काही साधना, उपासना, अर्चना, ज्या काही सिद्धी, तात्पर्य जे जे त्यांच्यापाशी होतं ते कदाचित त्यांच्या बरोबरच जाणार असेल. अरुंधतीची हकीकत ऐकल्यावर त्यांच्या मनासमोर अनेक प्रश्न उभे राहिले होते. प्रथम, मोहनच्या अनुभवांची सत्यासत्यता पडताळून पाहायला हवी होती. पण मनोमन त्यांची खात्री पटली होती की त्या घटना खऱ्या असणारच. असा प्रकार त्यांच्या कानांवर काही पहिल्यांदाच येत नव्हता. त्यासाठी वाड्याच्या जुन्या भागात प्रवेश मिळवणं आवश्यक होतं. किल्ल्या अर्थात मोहनपाशी असणार, त्या त्याच्या जवळून मागून घेतल्या पाहिजेत. जयदेव रात्री 9लाच बाहेर पडले. 9:30च्या सुमारास त्यांची गाडी मोहनच्या इमारतीच्या दारापाशी थांबली. ते गेटपाशी पोहोचताच दरवानानं गेट त्यांच्या गाडीसाठी उघडलं. त्या रात्री आपण कोणासाठी तरी गेट उघडलं ही गोष्ट नंतर तो पार विसरून गेला. तीच गोष्ट ब्लॉकचा दरवाजा उघडणाऱ्या गड्याची होती. मालकांकडे आपण कोणाला नेलं ही गोष्ट तो कायमचा विसरून गेला होता. मोहनची आणि जयदेवांची भेट फक्त 2-2.5 मिनिटच झाली. आपण कोण? आराम खुर्चीतून उठत मोहन विचारत होता. तेवढ्यात खोलीत आलेल्या गृहस्थांनी हात वर करून त्याचे प्रश्न थांबवले. मोहन, ते विलक्षण खड्या आवाजात म्हणाले, मला वाड्याच्या किल्ल्या दे. आज्ञाधारकपणे उठून टेबलाच्या ड्रॉवरमधून त्यानं किल्ल्यांचा जुडगा काढून त्यांच्या हातात दिला. मोहन, मी तुला भेटलो होतो, तू मला किल्ल्या दिल्यास हे पार विसरून जा. क्षणमात्र त्याची नजर कोरी झाली आणि जयदेव त्याच्यापासून हातभराच्या अंतरावर उभे असून सुद्धा तो परत त्याच्या आराम खुर्चीकडे गेला आणि खुर्चीत बसून त्यानं अर्धवट सोडलेलं पुस्तक परत वाचायला घेतलं. जयदेव खोलीतून आणि नंतर ब्लॉकमधून बाहेर पडले. जुन्या वाड्यातल्या मोहनच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये आल्यावर जयदेवांनी आपल्या मागे दार बंद करून घेतला आणि मग थैलीतला टॉर्च काढून त्याचा झोत खोलीभर फिरवला. वापरात नसल्यानं सर्व सामानावर धुळीचा पातळसा थर होता. मोठं टेबल समोर होतं. त्याच्या मागच्या भिंतीत पडदा होता. जयदेवांनी हातानं पडदा दूर करताच आतल्या कपाटाचं दार समोर आलं आणि किल्लीनं दार उघडताच नव्यानं बांधलेली भिंत समोर आली. वरचं प्लॅस्टर सफाईदार नव्हतं, पण काम पक्कं होतं. जयदेवांनी बरोबर हँड पॉवर ड्रिल, 1 इंची पात्याची हॅकसॉ, हातोडा इत्यादी सर्व साधनं आणलीच होती. मनात फक्त एक आशा होती की जुन्या भागाची वीज तोडली नसेल. ती खरी ठरली. 15-1 मिनिटातच त्यांनी त्या नव्या भिंतीत साधारण 1.5 बाय 2चं चौकोनी भगदाड पाडलं आणि त्यातून आत प्रवेश केला. समोरच देवी आणि राक्षस यांचं म्युरल होतं. राक्षसाच्या डोळ्यात बुबुळाच्या जागी किल्लीसाठी छिद्र होतं. किल्ली फिरताच तो दरवाजा अलगद आत उघडला. आत खाली जाणारा जिना होता. जयदेवांनी टॉर्च मालवला. त्या संपूर्ण शांततेत चित्तवृत्ती पूर्ण एकाग्र करून त्यांनी खालच्या अवकाशाचा अंदाज घेतला. काहीही नाही. डावीकडे हात वर करून हाताला विजेचं बटण लागताच त्यांनी दिवा लावला. घडीव पायऱ्या उतरून ते तळघरात आले. करड्या रंगाच्या भिंतीचं तळघर. 3 भिंती रिकाम्या. फक्त एका भिंतीत ते बंद दार, बळीसाठी वापरण्यात येणारा, आणि मध्यभागी तो चमचमत्या गजांचा चांदीचा पिंजरा, पण आता रिकामा. जयदेवांनी मनाशी कशाचीच अपेक्षा ठेवली नव्हती, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं त्यांना नवलही वाटलं नव्हतं किंवा त्यांची निराशाही झाली नव्हती. पिंजरा रिकामा होता. रिकामा नसता पिंजऱ्यात खरोखरच काही असतं तरी त्यांना आश्चर्य वाटलं नसतं, पण पिंजरा रिकामा होता. त्या पिंजऱ्यातल्यानं मोहनच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं. जयदेवांना काही उत्तरं मिळवण्यात कदाचित यश आलंही असतं, पण आत्ता त्यांना संघर्ष नको होता. ही केवळ प्राथमिक पाहणी होती.
त्यांची साक्षेपी नजर सर्व तळघरावरून फिरत होती. भिंती, फरशी, वरचं छत, सर्वांवरून. इथे काहीतरी वेगळं एवढं त्यांना जाणवत होतं. निरीक्षणाची पातळी खाली नेली तर आणखी काही गोष्टी उघड झाल्या असत्या, पण आत्ताच त्यांना स्वतःचं अस्तित्व उघड करायचं नव्हतं. एखादी वस्तू झाकलेली आहे किंवा एखादं दार कुलूप बंद आहे एवढी गोष्ट तिथे लपवण्यासारखं काहीतरी आहे हे दाखवण्यास पुरेशी होती. या क्षणापुरतं त्यांना एवढं पुरेसं होतं. जयदेव तळघरातून वर आणि मग वाड्यातून बाहेर आले. मागे त्यांनी सर्व कुलप होती तशी बंद केली. किल्ल्या ते एवढ्यात मोहनकडे परत करणार नव्हते. पुन्हा त्यांना त्या तळघरात जावं लागणार होतं. कदाचित तिथेच अंतिम संघर्ष होणार असेल. तळघरात जयदेवांना त्या अमंगल पण प्रभावी शक्तीच्या वावराच्या अनेक खुणा जाणवत होत्या. अरुंधती आणि मोहन सुस्वभावी पण अगदीच अनभिज्ञ जोडी. आपण त्याला रक्तदान केलंय ही गोष्ट मोहन पार विसरून गेला होता. आपल्यासमोर त्यानं रक्त प्राशन केल्याचं मोहनला दिसलं होतं, पण नजर किती सहज फसू शकते. रक्त, शरीराचे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म कणाकणात वावरणारा शरीराचा अत्यंत प्रभावी घटक आणि शरीराच्या कणाकणापर्यंत ज्याची पोच आहे असाही. रक्त शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारच्या कार्यांचं साधन होऊ शकत होतं. आपल्यावर त्याचा कोणताही प्रभाव नाही, आपली त्याच्याशी कोणतीही बांधिलकी नाही अशा भ्रमात मोहन वावरत होता. भ्रम मिथ्या असला तरी मनाला त्यानं एक मोठा आत्मविश्वास येत होता आणि तो आत्मविश्वास खरा होता. तेव्हा आताच मोहनचा भ्रमनिरास करण्यात अर्थ नव्हता. जयदेवांना ती गोष्ट माहीत होती हे महत्वाचं होतं. आपण त्याचे विधी केले नाहीत की आपण सुरक्षित राहू ही मोहनची कल्पना अर्थात भ्रामक होती. जयदेवांचा आतापर्यंतचा अनुभव असा होता की सत्प्रवृत्त मनाच्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या का कारणानं असेना मिळालेला फुटहोल्ड या दुष्ट शक्ती सहजासहजी कधीही सोडत नाहीत. मग वरवरचा देखावा काहीही असला तरी. सर्वसामान्य माणसात आणि प्रशिक्षितात फरक हाच असतो की प्रशिक्षित आपला गार्ड कधीही खाली घेत नाही, बचावाचे तट कधीही खाली घेत नाही, कोणत्याही क्षणी निष्काळजी असत नाही. प्रत्येक आणि सर्व क्षणी तो सतर्क असतो. साध्या माणसाला संभाव्य धोक्याचं विस्मरण लवकर होतं, तो बेसावध राहतो. मोहन अरुंधतीच्या बाबतीत हेच होण्याची शक्यता होती. अरुंधती भेटायला आली की ते तिला संरक्षणासाठी एक साधन देणार होते. ते निरुपयोगी नसलं तरी पुरेसं नव्हतं. खरं संरक्षण त्यांनाच करावं लागणार होतं. त्यासाठी योग्य ते आणि तेवढे उपाय योजावेच लागणार होते. धोक्याची सूचना देणारी एखादी यंत्रणा उभी करावी लागणार होती, कारण घाला केव्हा आणि कसा येईल सांगता येत नव्हतं. ते तयार असणार होते. 2 दिवसांनी संध्याकाळी अरुंधती हजर झाली. जयदेवांनी मनात काही योजून ठेवलंच होतं. ती आत येऊन बसल्यावर ते म्हणाले, अरुंधती, तुझ्या मागच्या भेटीत तुला एक सूचना द्यायची राहूनच गेली होती. आपल्या भेटीबद्दल तू मोहनची काही बोललीस का? नाही, खरं तर 2-3दा अगदी खूप इच्छा झाली की त्याला सारं सांगावं, पण नाही, मी काहीही बोललेले नाही. छान. मनातला विचार त्यांनी अर्थात उघड केला नाही, पण मोहनला कळलेली माहिती त्याच्यापुरतीच मर्यादित राहील का नाही याची त्यांना शंका होती. ते रक्तदान. मोहनच्या शरीराचा व मनाचा कोणता भाग परक्या शक्तीच्या हुकमतीखाली गेलाय हे सांगणं कठीण होतं. जयदेवांच्या समोरच टिपॉयवर एक पातळसर चौकोनी ताईत होता. चकाकत्या लाल पृष्ठावरून तो तांब्याचा असावासा वाटत होता. जयदेवांनी तो अरुंधतीच्या हाती दिला. ते बोलले तेव्हा त्यांचा आवाज गंभीर होता. अरुंधती, मी काय सांगतो ते नीट ऐक. तुला फसवी सुरक्षितता द्यायची माझी इच्छा नाही, तसंच तुला विनाकारण घाबरून सोडायची ही माझी इच्छा नाही. हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेणार आहे याची मला काही कल्पना येत नाही. याच्यासारखाच एक ताईत मी तुला देणार आहे, तो तू सतत दिवसाचे 24ही तास गळ्यात ठेवायचा आहेस. गंडादुरा, विभूती यासारखं हे प्रकरण नाही. कोणती वेळ ते मी तुला नंतर सांगेन, पण ती वेळ येताच हा ताईत तू दोन्ही हातात धरून मोडायचा आहेस. ते जमतं का ते प्रत्यक्षच करून पहा. अरुंधती,
ही एक प्रकारची रंगीत तालीम आहे, पण प्रत्यक्षात वेळ आली तर कोणताही घोटाळा होता कामा नये. माझ्यावर विश्वास ठेव. मला असे अनुभव अनेक वेळा आलेत. घाव येतो तो अवचित येतो. प्रतिकाराला तर वेळच मिळत नाही. धोक्याचा इशारा द्यायला सुद्धा क्षणार्धाचाच अवसर मिळतो. त्या अल्पावधीतच हे व्हायला हवं. ती एक प्रकारची प्रतिक्षिप्त आणि जर्क म्हणतात तशा प्रकारची क्रिया व्हायला हवी. कर प्रयत्न. जयदेवांचा गंभीरपणा संसर्गजन्य होता. दोन्ही हातांचे अंगठे आणि शेजारची बोटं यांच्यात अरुंधतीनं तो पातळ ताईत धरला आणि चेपला. जोर जरासा वाढवताच कट्ट आवाज करून ताईताचे 2 तुकडे झाले. अगदी त्याच्यासारखाच दुसरा ताईत काढून जयदेवांनी तो तिच्या हाती दिला. आता तुला कल्पना आली आहे, हे विसरू नकोस. खरोखरच ताईत वापरायची वेळ आली तर अगदी थोडा अवधी मिळणार आहे आणि अशा वेळी माणूस भांबावून जातो. मन सैरभैर होतं, सरळ विचार सुचत नाही, साध्या साध्या गोष्टी आठवत नाहीत. अर्थात त्याबद्दल त्याला दोष देण्यात अर्थ नाही, कारण सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यात अशा वेळा येतच नाहीत किंवा अगदी अपवादात्मक परिस्थितीतच येतात. तुझी संधी हुकता कामा नये. मागाहून पश्चात्तापाशिवाय हाती काही राहत नाही, तेव्हा तुझ्यासाठी सहाय्याचं आणखी एक साधन मी मनात योजलंय. जयदेवांनी खिशातून एक लहानसा चौकोन काढला आणि तो अरुंधतीच्या हाती दिला. अरुंधती, या कागदावर 6 वर्णाक्षरांची एक मालिका आहे. त्यानं काय आणि कसं साध्य होतं हे मी तुला सांगत बसत नाही. ताईत तोडण्याची वेळ आली तर लगोलग या वर्णमालेचा उच्चार करत राहा, न थांबता. आणि एवढं गंभीर आणि भीतीदायक ऐकून झाल्यावर शेवटचं ऐक. जयदेवांच्या चेहऱ्यावरची गंभीरपणाची जागा हास्यानं घेतली होती. ज्याला वर्स्ट सिनेरिओ म्हणतात त्याचं मी वर्णन केलं होतं. अरुंधती, इतक्या टोकाला गोष्टी सहसा जात नाहीत, पण गेल्या तरी तुमच्या दोघांच्या बचावाची सर्व साधनं तुझ्यापाशी आहेत. मी दिलेल्या सूचना नीट लक्षात ठेव. वेळ आली की प्रसंगावधान राखून त्याप्रमाणे वाग. त्यानंतरची सर्व जबाबदारी माझी आहे. अरुंधती त्या पांढऱ्या चौकोनावर सुवाच्या अक्षरात लिहिलेल्या पण सर्वथा दुर्बोध अशा अक्षरांकडे पाहत होती. जयदेव, तुम्ही सर्व तयारी केलीये, पण तुम्ही कितीही धीर देण्याचा प्रयत्न केलात तरी एव्हानाच भीतीनं माझा जीव शहारून गेलाय. देव करो आणि तुम्ही म्हणता तशी आणीबाणीची अतिरेकी वेळ आमच्यावर न येवो. पण आलीच, आणि ऐनवेळी काही चूक झाली, काही गोंधळ झाला तर. क्षणमात्र जयदेवांचा चेहरा बदलला. क्षणमात्रच, पण ढगातून क्षणभरच डोळ्यांवर सूर्यकिरणाची तिरीप यावी आणि डोळे दिपून जावेत तशी अरुंधतीची अवस्था झाली. पुन्हा जयदेवांचा चेहरा पूर्ववत झाला होता. ते म्हणाले, मदतीसाठी तू माझ्याकडे आली आहेस ना, मग निश्चिंत राहा. आता बोलण्यासारखं काही राहिलं नव्हतं. जयदेवांना नमस्कार करून अरुंधतीनं त्यांचा निरोप घेतला. एका चाहत्यानं कोणत्याशा निमित्तानं जयदेवांना काचेचं एक अवाढव्य झुंबर भेटी दाखल दिलं होतं. पहिल्या क्षणापासूनच जयदेवांना ते आवडलं नव्हतं, पण त्याचं मन मोडायला नको म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केला होता आणि बाहेरच्या दिवाणखान्यातल्या पंख्यासाठी बसवलेल्या एका हुकाला ते अजस्त्र झुंबर टांगलेलं होतं. माणसांकरवी ते झुंबर उतरवून घेऊन त्यांनी आतल्या खोलीतल्या छताला अडकवलं होतं. त्याचा एक फोटो काढून घेतला होता, तो रिड्यूस करून घेतला होता आणि त्याच्यावर काही खास संस्कार करून मग तो त्यांनी अरुंधतीला दिलेल्या त्या ताईतामध्ये घातला होता. म्हणजे ज्यांना थोडं बहुत कुतूहल आहे अशांसाठी. संस्कारानं जयदेवांनी तो लहान फोटो आणि ते झुंबर यांच्यात तादात्म्यता सिद्ध केली होती. अरुंधतीपाशी दिलेला तो ताईत हा केवळ एक अलार्म होता, डोक्याची सूचना देणारी घंटा होती जयदेवांना इशारा देण्यासाठी. पण या क्लिष्ट गोष्टी तिला सांगण्यात काय हाशील होतं. मोहनच्या वाड्याला त्यांनी त्या रात्री भेट दिली होती, तेव्हा येताना बरोबर त्यांनी मोहन आणि अरुंधतीचा एक फुल लेंग्थ फोटोही आणला होता. फोटोतल्या मोहनच्या चेहऱ्याचं त्यांनी बराच वेळ निरीक्षण केलं होतं. तसा चेहरा सामान्यच होता, पण दोघं एकमेकांना अनुरूप होते यात शंका नव्हती. पण तो फोटो सुद्धा त्यांनी काही एका खास हेतूसाठी आणला होता. मोहन अरुंधती यांच्यावर काही बाका प्रसंग आला आणि अगदी त्याच क्षणी जयदेवांना त्याची सूचना मिळाली तरी तिथपर्यंत पोहोचण्यास जयदेवांना काही किमान वेळ लागणारच होता.
जयदेव तिथे पोहोचेपर्यंतच्या वेळात त्या दोघांच्या संरक्षणाची तरतूद त्यांना करायची होती. या पुढचं नॅरेशन आहे ते मोहनचे. मोहन. अरूपाशी मनातले सर्व विचार स्पष्टपणे बोलून टाकल्यानंतर मला सुरुवातीची तिची प्रतिक्रिया अपेक्षितच होती. पण अर्थात याआधी बरेच दिवसांपूर्वी तिला माझ्या विलक्षण समस्येची कल्पना दिलेली असल्यानं तिचा काहीही गैरसमज होण्याचा प्रश्न नव्हता. मात्र वारंवार ती मला कोणा तज्ज्ञाचा सल्ला घेण्याचा आग्रह करत होती ते मला पटत नव्हतं. मग तो विषय तेवढ्यावरच थांबला. अर्थात आमच्या भेटी होतच राहिल्या. सुरुवातीस अरुंधती मला आपलं मन बदलायचा आग्रह करायचे, तिचं मत पटवून द्यायचा प्रयत्न करायचे. पण मग तिच्या वागण्यात एकदम बदल झाला. माझी समस्या, माझे अनुभव यापैकी कशावरही बोलण्याचं तिनं सोडूनच दिलं. तिला इतका जवळून ओळखणारा मी, माझ्या ध्यानात ती गोष्ट तत्काळ आली. अरुंधती ही गोष्ट केवळ बेफिकीरपणानं किंवा निष्काळजीपणानं करत नाहीये. खरोखरच तिच्या मनावर काहीही ओझं नाही, कसलाही बोजा नाही. आधीच्या तिच्या वागण्यात एक प्रकारचा विरक्तपणा आला होता, तो कुठच्या कुठे गेला. ती स्वतः तर अनेक पार्टीत, समारंभ इत्यादीत उत्साहानं भाग घेऊ लागलीच, शिवाय आग्रहानं मलाही बरोबर न्यायला लागली. तिला नाही कसं म्हणणार. त्या एकाच रात्री घरात 2 जरासे भीतीदायक अनुभव आल्यानंतर मला एकट्यानं रात्रभर घरात राहण्याची जराशी धास्तीच वाटायला लागली होती. कोणतीही खोली उघडताना आत काय दिसेल याचा विचार मनात आल्याखेरीज राहत नसे. माझं मानसिक संतुलन बिघडवण्याचा जर त्याचा हेतू असेल तर तो पूर्ण साध्य झाला होता. सुदैवाची गोष्ट ही होती की आता माझ्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती, कोणतेही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे नव्हते. जो काय मनस्ताप व्हायचा तो मला एकट्यालाच होत होता. इतर कोणालाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नव्हते. माणसाचा सावधपणा फार काळ टिकत नाही, हीच गोष्ट खरी. पुढचे 8-10 दिवस आणि रात्रीही जसे नॉर्मल गेले तशी मनातली अस्वस्थता आणि भीती जराशी कमी झाली आणि अर्थात अरुंधतीच्या मोकळ्या आणि प्रेमळ सहवासानंही मनावरचा ताण हलका झाला होता. अशा जरा बेसावध मनाच्या अवस्थेतच एकदा कुठल्याशा पार्टीनंतर बराच उशिरा मी परत आलो. पार्टीत अर्थात 1-2 ड्रिंक्स झालीच होती. मनावर एक सुखद समाधानाचं पटल होतं. दार उघडून आत आलो, दार मागे लावलं, दिवा लावला. पण दिवा लागला नाही. अर्थात वीज गेली नव्हती, कारण मी एवढ्यातच बाहेरच्या लख्ख प्रकाशित रात्रीतून आलो होतो. पॅनलवर हात फिरवून बटन बरोबर होतं का नाही ते पाहिलं आणि मग इतरही बटणं दाबली. पंखा लागला नाही. कोचा मागचा रीडिंग लॅम्प लागला नाही. फ्यूज वगैरे गेली असली तर आता ते शोधत बसण्यात मला स्वारस्य नव्हतं. तेवढी एनर्जीही नव्हती आणि त्याची आवश्यकताही नव्हती. अंदाजानंच वावरत मी कपडे बदलले, बाथरूममध्ये जाऊन हाततोंड गार पाण्यानं धुतलं आणि बेडरूममध्ये आलो. इतर दिवे लागत नव्हते, तेव्हा बेडरूममधलाही दिवा लागणार नव्हताच. बाबांनी आईच्या वेळेपासूनच याही ब्लॉकमध्ये इमर्जन्सी दिव्यांची सोय केलेली होती, पण ते सर्किटमध्ये घातलेले नव्हते. त्यांच्या बॅटऱ्याही डाऊन झालेल्या असणार, नाहीतर मेन लाईन जाताच ते आपोआप लागले असते. आता मला त्या कोणत्याही विवंचना नको होत्या, फक्त बिछाना गाठायचा होता. खोलीत दिव्याची आवश्यकताही नव्हती, सर्वच वस्तू परिचयाच्या होत्या. पण खोलीत पाय टाकताच काहीतरी वेगळेपणाची जाणीव झाली. आधी पायाखाली मऊ लिनोलेमच्या ऐवजी गार फरशी लागली. आसपासची हवाही गार वाटत होती. मेंदूवर ड्रिंकची जी काही थोडी बहुत नशा होती ती खाडकन उतरली. माझ्या आसपास माझी बेडरूम नव्हती. बेडरूम असती तर अंधार असला तरी ओळखीच्या ठिकाणी काडेपेटी मेणबत्ती हे सापडलं असतं. आता आसपास ओळखीचं काहीच नव्हतं. मी होतो तरी कुठे? एक हात पुढे करून आणि पावलं खालच्या फरशीवर घासत मी सावकाश पुढे निघालो. 5-7 पावलं चालताच हाताला प्लास्टरच्या भिंतीचा स्पर्श झाला. त्या भिंतीचा आधार घेत मी आणखी 5-7 पावलं टाकले. हातांनी विजेचं बटन दाबलं. दिवा लागण्याची फारशी आशा नव्हती, पण तरीही बटन दाबलं. खट्ट आवाज झाला आणि दिवा लागला. अगदी डोळे दिपवून टाकणारा प्रकाश. मी बाबांच्या ऑफिस खालच्या तळघरात होतो. समोर चकचकत्या गजांचा पिंजरा होता आणि त्या पिंजऱ्यात
ते त्या मागच्याच पवित्र्यात गुडघे मुडपून गुडघ्यावर मान वाकडी टेकवून लाल डोळ्यांनी माझ्याकडे पाहत बसलं होतं. मेंदूचा एक कोपरा मनाला बजावत होता, हे खरं असणं शक्य नाही, हा भास आहे, दृष्टीभ्रम आहे, ही फसवी आहे. पण डोळ्यांना समोर तळघर आणि पिंजरा दिसत होता. हातांना मागे गार प्लास्टरची भिंत लागत होती. नाकात तो परिचित उग्र दर्प खवखवत होता. ज्ञानेंद्रियांच्या या जाणीवा कशा नाकारणार? माझ्या जाणीवांशी असा खेळ मांडणाऱ्या त्याचा मला क्षणभर विलक्षण संताप आला, पण तोही मी ओसरू दिला. त्याचा हेतू साध्य करण्यासाठी त्याच्या या सर्व करामती होत्या. माझा हेतूही माझ्या मनासमोर स्पष्ट होता. त्यानं मला कोणत्या तरी भुलावणीखाली प्रत्यक्ष तळघरात नेलं काय, किंवा माझ्या भोवती त्या तळघराचा अगदी खरा वाटणारा आणि जाणवणारा देखावा उभा केला काय. त्यानं माझ्या निश्चयात काहीच फरक पडणार नव्हता. मनावरचा भीतीचा अंमल आता ओसरला होता. मीही त्याच्याकडे पाहत उभा राहिलो. मी त्याच्यावर कोणताही आरोप करणार नव्हतो, त्याला कशाचंही स्पष्टीकरण मागणार नव्हतं. काही वेळ मी काही बोलण्याची वाट पाहून ते त्याच्या खरखरत्या आवाजात म्हणाल, मोहन, तुला याआधी 2 इशारे दिलेत, आता तिसरा आणि अखेरचा इशारा आहे. तुला एवढंच दाखवायचं होतं की तुझं मन आणि शरीर सर्वांचा मी स्वामी आहे. एक तू विसरला होतास, त्याची मी तुला आता आठवण करून देतो. तुझं रक्त हे माझ्या रचनेचा एक घटक झालंय. काय खरं आणि काय खोटं याचीही तुझ्या मनात गल्लत होईल. आपण कोठे आहोत हेही तुला समजणार नाही. शेवट चांगला असणार नाही. हा शेवटचा इशारा आहे. मी काही बोलतो का यासाठी ते क्षणभर थांबलं, पण मी काहीही बोलणार नव्हतो. माझा निर्णय माझ्या कृतीनंच दाखवणार होतो. एकाएकी माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखी झाली. मी डोळे उघडले तेव्हा माझ्या प्रकाशित बेडरूम मध्ये होतो. नाटक संपलं होतं. ही काही डायरी किंवा रोजनिशी नाही. दैनंदिन व्यवहारांची नोंद आवश्यक नाही. त्या चमत्कारिक अनुभवानंतर 2 आठवड्यांनी अमावस्या आली. मी काहीही केलं नाही. पुढे 5-6 दिवस खरोखरच अगदी तणावाखाली गेले. एव्हांना त्याची खात्री पटली असेल की मी माझा निर्णय बदलणार नाही. त्याला जे काही करायचं असेल ते एवढ्यात करेलच. पण 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, पुढची अमावस्याही गेली, काहीही झालं नाही. हा काय एखाद्या उंदरामांजराचा खेळ होता का मला सतत तणावाखाली ठेवून वेडाच्या सीमेकडे लोटायचं? पण मीही काही कच्चा नव्हतो. शांतपणे वाट पाहत राहिलो. पण महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, काहीही झालं नाही. शेवटी मनात आशा आली. का येऊ नये? आशेवर तर मानव आपलं सर्व आयुष्य आखत असतो, जगत असतो. आतापर्यंतच्या अनुभवातलं सत्य काय होतं? त्यानं दाखवलेले सर्व प्रसंग, सर्व देखावे खोटे, भ्रामक असण्याची शक्यता होती. माणसाची अंधश्रद्धा हीच त्याची खरी शक्ती असू शकत होती. प्रखर आत्मविश्वासापुढे, प्रखर इच्छाशक्तीपुढे त्याची ताकद बोथट होत असेल. पण कार्यकारण बाबत तर्कशुद्ध स्पष्टीकरणात शिरण्याची काय आवश्यकता होती? त्या चौकटीत बसणारे तरी हे अनुभव होते का? मला एवढं समजत होतं की गेले काही महिने आपलं आयुष्य अगदी नॉर्मल झालंय. मनावरचा सतत काळजीचा, व्यग्रतेचा ताण गेलाय. अरुंधतीचा विचार मनातून कधी गेलाच नव्हता. पण इतके दिवस त्याबरोबरच मनात एक हुरहुर येत असे. हाताशी आलेलं सुख गमावल्याची हुरहुर. पण आता मनात पुन्हा आशा नव्यानं जन्माला आली होती. आणखी काही दिवस गेले आणि त्या दिवसात जर काहीही विलक्षण, अनैसर्गिक, भयकारक असा अनुभव आला नाही तर माझ्या मागचा ससेमिरा कायमचा संपलाय असा निष्कर्ष काढायला आशा होती. बाबांच्या मृत्यूला 6 महिने उलटून गेले होते. इतक्या दिवसात मी अरुंधतीच्या घरी एकदाही गेलो नव्हतो. आमची ओळख अमेरिकेत झाली होती. विवाहाचा विचार आम्ही तिकडेच पक्का केला होता. पण बाबांच्या पत्रासरशी मी भारतात परत आलो होतो. त्या मागोमाग बाबांचा मृत्यू आणि नंतरचे प्रकार. अरुंधतीनं घरी काय सांगितलं होतं मला माहीत नाही, पण त्यांच्याकडूनही माझ्याशी कोणताही संपर्क साधला गेला नव्हता. आणि त्या सकाळी प्रथमच मी तिच्या घरी गेलो. फोन केला नाही. अर्थात तशी औपचारिकता आमच्यात कधीच नव्हती. माझं येणं अरुंधतीला संपूर्ण अनपेक्षित होतं. पण मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर असं काही दिलखुलास हास्य आलं की सांगता येत नाही.
मोहन आत्ता? माझा हात हातात घेत ती म्हणाले, चहासाठी आलोय. वेलकम. आणखी काही होतं? आणखी काय? तुझ्या वडिलांजवळ तुझ्यासाठी औपचारिक मागणी घालणार आहे. मोहन. ती तशीच हबकून माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावरून आनंद, आश्चर्य, शंका, समाधान, कितीतरी भाव एका पाठोपाठ एक असे गेले. आमचा विवाह पारंपरिक पद्धतीनं पण खूपच साधेपणानं झाला. बाबा असते तर अर्थात हे त्यांनी कधीच मान्य केलं नसतं. आणि साधेपणानं म्हटलं तरी आमंत्रितांची संख्या 1000च्या वर गेलीच. आमच्या दोघांच्या कुटुंबाच्या परिचयाचा परिघच मोठा होता. स्वागत समारंभात पती पत्नी आपापल्या परिचितांची ओळख आपल्या सहचारी सहचारिणीला करून देतच असतात. पण त्या अनोळखी अगदी औपचारिक असतात. नाव, चेहरे कुठले लक्षात राहायला. पण मध्येच अरुंधतीनं माझ्या खांद्याला स्पर्श करून, हातानं खूण करून हॉलमधून आमच्याकडे येत असलेल्या एका उंच व्यक्तीकडे माझं लक्ष वेधलं. उंचीमुळे असेल किंवा इतरही काही कारणानं असेल, पण ते गृहस्थ सर्वांमध्ये सहज उठून दिसत होते यात शंका नव्हती. त्यांचं लक्ष आमच्याकडे वळताच अरुंधतीनं हात उंचावून त्यांना खूण केले. आसपासच्या सेंटच्या भपकाऱ्यानं असेल, दिवसभराच्या झालेल्या दगदगीमुळे असेल, मिष्टान्नाच्या आग्रहाच्या जड भोजनानं असेल, पण मला एकाएकी अस्वस्थ वाटायला लागलं. डोळ्यांसमोर अंधारी आली. जराशी चक्करही आलीशी वाटली. मी मटकन मागच्या खुर्चीत बसलो. कदाचित 2-3 मिनिटांनीही असेल मी डोळे उघडले. आसपासचे लोक मागे सरले होते. स्टेजवरचा एक मोठा एअर ब्लोअर कोणीतरी माझ्या दिशेनं वळवला होता. अरुंधती जरा काळजीच्या नजरेनं माझ्याकडे पाहत होती. चेहऱ्यावर घाम आला असला पाहिजे. पंख्याचा गार वारा लागत होता. मोहन, आता बरं वाटतं का? ठीक आहे, जरा चक्कर आल्यासारखं झालं होतं. आय एम परफेक्टली ओके नाव. माझा आवाजच ते सांगत होता. तिच्या चेहऱ्यावरची काळजी दूर झाली. स्वागत समारंभाचा कार्यक्रम पुढे सुरूही झाला. मध्येच कोणीतरी येऊन आरूच्या कानात काहीतरी निरोप दिला. मी येते मिनिटाभरात म्हणत ती उठली. स्टेजच्या पायऱ्या उतरून डावीकडच्या मोठ्या दाराबाहेर गेली. माझ्या मित्रांच्या गराड्यात मी इतका गुरफटून गेलो होतो की आरू केव्हा परत आली ते मला समजलंच नाही. रात्रीच्याच फ्लाईटनं आम्ही हनीमूनसाठी नॉर्थला जाणार होतो. रिसेप्शन उरकताच आमची सामानाची बांधाबांध आणि निघायची तयारी सुरू झाली. वेळेला जणू पंख फुटले होते. माझ्या मनातून चांगले 3 आठवडे तरी काढायचे होते, पण आरूचा आग्रह होता की आठवड्याच्या आतच परत यायचं. मागाहून वाटलं तर आम्ही पुन्हा जाऊ शकलो असतो, पण आता तरी तिच्या मनातून लवकर परत यायचं होतं. आणि तिची प्रत्येक लहान सहान इच्छा पुरी करण्यासाठीच तिला मी माझ्या जन्माची जोडीदारीण बनवली होती. प्रवासाचे 2 दिवस वगळता हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी तसे आम्हाला 3च पूर्ण दिवस मिळाले. त्या 3 दिवसांबद्दल मी एवढंच म्हणतो, ते सर्व दिवस, त्यांच्यातला क्षण आणि क्षण आम्ही दोघं एकमेकांसाठी जगलो. 7व्या दिवशी आम्ही परत आलो. मित्रहो, आपण रत्नपंचक हा कथासंग्रह वाचत आहोत. तळघरातलं चांदीच्या पिंजऱ्यातलं ते ही जयदेव यांची कथा. आपल्या चॅनलवर लुचाई या कथेचे सर्व भाग उपलब्ध आहेत. ती जयदेव यांची इंट्रोडक्शन होती. तळघरातलं चांदीच्या पिंजऱ्यातलं ते. मला तुमचे विचार ऐकायला आवडतील.